अहिल्यानगर जिल्ह्यात गुरुवारी रंगणार पोलिसांच्या बदल्यांचा दरबार. 40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती. अहिल्यानगर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून गुरुवारी दिनांक 4 जून रोजी पोलीस मुख्यालयात बदली दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार असून जिल्ह्यातील 300हून अधिक पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहे. एकाच पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांकडून यापूर्वीच त्यांच्या पसंतीची 3 ठिकाणे मागविण्यात आली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर हा विषय प्रलंबित राहिला होता. नवीन पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली आहे. बदलीस प्राप्त असलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना गुरुवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या पसंतीचा विचार करून बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रक्रियेत पोलीस शिपाई, पोलीस हवालदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलातील 40 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 20 पोलीस नायकांना पोलीस हवालदार पदावर तर 20 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याशिवाय पुढील 8 दिवसात जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांची प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे. 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले तसेच विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले काही पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिकारी वर्तुळात मोठी हालचाल सुरू असून आगामी बदल्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.